गुरुदेव, गुरुकडून काही अपेक्षा ठेवणं योग्य आहे का? की गुरुकडून काही अपेक्षा करणं योग्य नाही? काय करायला हवं? अपेक्षा तू विचार करून थोडीच ठेवतोस, त्या तुझ्या हातून आपोआप येतात. अपेक्षा येतात तर येऊ देत. काय करशील? अरे नाही ठेवायला पाहिजे, नाही ठेवायला पाहिजे. कारण दाबशील का? ज्या क्षणी जे आहे ते तसंच पहा आणि पुढे चालत राहा. हीच खरी मुक्ती आहे. तुम्ही फक्त तेव्हाच मुक्त होऊ शका जेव्हा तुमचं मन आहे गुंतलेलं नसावं. जेव्हा मन अडकतं तेव्हा हट्ट निर्माण होतो. असं व्हायला हवं, तसं व्हावं, हे होत नाही, ते होत नाही. हा हट्ट मग त्याच्या मागे लागतो. जसं कढईत हलवा शिजतो तसं बुद्धी शिजली की मग चिकटत नाही. त्यात तूपही असतं आणि त्यात करचीनी हलवत राहिलं तर तो हलवा न चिकटता सहजपणे वर येतो. ठीक त्याचप्रमाणे सांगायचे झाले तर आपल्या मानवी जीवनामध्ये जेव्हा आपली बुद्धी या संपूर्ण विशाल जगामध्ये उद्भवणाऱ्या सगळ्या समस्यांमध्ये आणि सगळ्या कठीण परिस्थितींमध्ये राहूनही स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवते, तेव्हा तुम्ही आनंदी राहता. समजतंय ना? तर अलिप्त राहण्याचा हा मार्ग असा आहे की अपेक्षा आली तर ती आपोआप आली, विचारून घ्या. अपेक्षा करा, काही हरकत नाही. आणि अपेक्षा पूर्ण झाली तरच ते योग्य आहे. अपेक्षा नाही पण ती पूर्ण होत असेल तेव्हाच कृपा आहे का? जेव्हा अपेक्षा पूर्ण होते तेव्हा कृपा नाही, पूर्ण झाली नाही तर कृपा नाही असं विचारू नका. खूप गोष्टी पूर्ण होत नाहीत, तीच खरी कृपा आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे पुन्हा एकदा उभारी घेतो तेव्हा आपण खरोखरच अगदी लोण्यासारखे मऊ होतो. मग आपल्याला काहीच लागत नाही, आपण तरंगतो, बुडत नाही. पहा, लोणी कसं तरंगतं? पाण्यात टाका, दुधात टाका, कुठेही ताकात टाका. ते लोणी तरंगतं की बुडतं? तरंगतं आणि वरच राहतं. असंच मनही लोण्यासारखं, नवनीतासारखं प्रसन्न बनवा. झालं चांगलं, नाही झालं तरी चालेल. झालं तरी चांगलंच. तुम्ही छान खेळात. जे काही घडतं त्याबद्दल असाच दृष्टिकोन असावा. पण जे करायचं आहे त्यात असं नाही की सगळं होतच. जे भगवान करतो ते कामचोरी आहे. ज्ञानाचा गैरवापर खूप लोकांनी केला आहे, ह्यालाच मी गैरवापर म्हणतो. जे घडतं त्यावर तुमचा काहीही अधिकार नाही, पण जे करायचंय त्यावर तुमचा पूर्ण अधिकार आहे. ते तुम्ही करा. जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही 100% ताकदीनं करा. कोणतीही कमतरता ठेवू नका. पण जे घडतं त्यावर आपला अधिकार नाही. आपण काय समजतो? अगदी उलट का? आपल्याला जेव्हा काही करायचं असतं तेव्हा म्हणतो, अरे देव घडवतो तेव्हाच करू. जे घडतं ते घडतं केल्यानंतर, पण जे घडतं ते आधीच ठरलेलं असतं असं आपण समजतो. आणि जे घडतं त्यावर कर्तृत्व भाव लावून आपण त्यात कर्तेपण आणतो. आणि असंच व्हायला हवं, तसंच व्हायला हवं, असं व्हायला हवं. असं केलं, तसं केलं, यात कर्तृत्व भाव येतो, कर्तेपण येतं, म्हणून तुम्ही दुःखी होता. काय? होणं घडत असताना विवेक हेच आहे. जो याचा तो दोन्ही गोष्टींमधील फरक ओळखतो, यातील सूक्ष्म फरक आणि भेद ओळखतो. नेमकं काय करायला हवं हेच आपलं खरं कर्तव्य आहे. आणि जे काही घडतंय ती सर्व त्या परमेश्वराचीच मंगल इच्छा आहे. तर मग तुम्हाला हे सर्व नीट समजलं का? मग कसं दुःखी म्हणा?
जेव्हा घडतंय ते घडू देण्यावर सोडून दिलं तर कोणी दुःखी होऊ शकतो का? हीच मुक्ती आहे का? तुला कोणीही दुःखी करू शकत नाही. जे तुला करायचंय ते तू 100% करशील. जे घडतंय ते घडतंय, घडलं आहे आणि सतत घडत आलंय. हे सगळं भगवंताच्या कृपेने घडतं आणि आपण जे केलं त्याचा परिणाम तर येणारच, तो घडतो आहे. आपल्याला फळ तेच मिळेल जे आपण आधीच केलं आहे. जे आपण केलं नाही त्याचं फळ आपल्याला थोडंच मिळणार. ही गोष्ट समजते का? ही फार सूक्ष्म गोष्ट आहे. आपल्यावर काही संकट आलं तर त्यासाठी आपण काहीतरी केलं होतं. बाभळीचं बीज पेरलं तर आज बाभळीचं काटं मिळतंय. केलं आहे, बोलून टाकलं आहे. बाभळीचं झाडावरूनच तो काटा मिळाला. तो आपल्याला आत्ता टोचतोय. त्यावर आपला काही अधिकार नाही. तू विचारतोस का असं होतंय? भाऊ स्वतःच केलं असे म्हणूनच आपण असं बोलतोय. पण आता काय करायचं? आता त्या बाभळीच्या झाडापासून दूर राहा. ते काटे टोचू देत. आपण आत्ता जे करू शकतो ते करावं. बाभळीचं झाड काजणं, विचार करून दुःखी होणं म्हणजे अज्ञान आहे. बाभळीच्या झाडापासून वाचत राहणं आणि आपलं कर्तव्य करणं यात फार सूक्ष्म फरक आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण निश्चित होतो मनाच्या आत खोलवर तुमच्या मनाच्या गाभ्यात एक शांतता पसरते. मग जगातली कोणतीही ताकद तुम्हाला हलवू शकत नाही.